त्या विवराच्या तोंडाशी सगळी वानर सेना आलेली आहे. विवराचं दार उघडलं, आत गेले आणि त्या ठिकाणी फळं फुलं बाग बगीचा मनसोक्त फळं खाल्ली. त्या वानर सेनेने आनंद घेतला. त्या राक्षसिनीला मुक्त केलं. तिनं सांगितलं दाट शक्यता आहे वानर सीता मैयाला लंकेला घेऊन गेल्याची. त्याच ठिकाणी राम नामाचं चिंतन करत करत ही सगळी वानर सेना जात असताना संपाती नावाच्या एका गीध पक्षाची भेट होते की ज्या पक्षाच्या पंखांमध्ये चैतन्य निर्माण होतं किंवा जेव्हा रामनाम कानावर पडतं. रामनामाने काय होत नाही माय बाप. रामे तरला वाल्या कोळ्यासारखा पापी असेल की अजून कोणी असेल, रामनामाने सगळ्या काही गोष्टी शक्य होतात. न गडे ते घडो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या नामचिंतनात ते सामर्थ्य आहे. संपातीच्या पंखांमध्ये चैतन्य निर्माण झालं. हा संपाती कोण म्हणाल तर हा जटायूचा भाऊ आहे. लहानपणापासून या दोन पक्षांना स्वतःमध्ये उंच भरारी घेण्याची स्पर्धा. ऐका बरं, स्पर्धा जरूर असावी. उंच भरारी घेण्याची स्पर्धा जरूर लावा, पण ती स्पर्धा लावत असताना स्वतःचा जीव जाणार नाही याची काळजी घ्या. गाडी पळवायची स्पर्धा अवश्य लावा. पुराव लावताना गाडी पळवायची स्पर्धा, रेसिंग. तू जास्त गाडी पळवतो का मी जास्त गाडी पळवतो, तुझी गाडी जास्त पळते का माझी गाडी जास्त पळते. मायबाप एक सुंदर वाक्य सांगून पुढे जातो. स्पीड थ्रिल्स बट कीप इट इन माइंड इट किल्स. स्पीड काय करते, थ्रिल निर्माण करते तुमच्यात, थ्रिलिंग अनुभव देते दादा. स्पीडनं काय होतं, थोडा थ्रिल अनुभवायला मिळतो, पण स्मरणात ठेवा इट किल्स, ती मारू सुद्धा. स्पीड धोकादायक आहे. जटायू आणि संपातीत शर्यत लागली सूर्याला स्पर्श करण्याची, सूर्यापर्यंत जायचं. दोघंही तितकेच ताकदवान आहे. संपाती मोठा आहे, जटायू लहान आहे. संपाती वर गेला, सूर्याच्या जवळ जसा गेला, सूर्य तो आग ओकणारा गोळा आहे. संपातीचे पंख जळाले सूर्याच्या ऊर्जेने. जटायू संपातीच्या पंखांखाली होता. जटायू वाचला, जटायूला काही झालं नाही, पण संपातीचे पंख मात्र जळाले आणि तो तसाच खाली येऊन पडला. जिथे पडला होता त्याच ठिकाणी अद्यापपर्यंत होता. पण त्या संपातीला आकाशवाणीने सांगितलं, रे जेव्हा रामाचे दूत रामचिंतन करत इकडे येतील तेव्हा तो पुढचं मार्गदर्शन त्यांना कर, आणि मग त्या राम नामाच्या चिंतनाने तुझ्या पंखांमध्ये नव चैतन्य निर्माण होईल, फडफड जाणवेल. गेल्या कित्येक वर्षापासून हा संपाती या रामसेवकांची वाट पाहत बसला होता. संपातीने आज आपल्या पंखांमध्ये चैतन्य आलेलं पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की ही वाणी खरी ठरली. माझ्या पंखांमध्ये चैतन्य जाणवतं, हे नक्की रामाचे सेवक आहेत. सगळ्यांना जय श्रीराम घालता गेला. जय श्रीराम, जय श्रीराम झाला आणि त्याने सगळ्यांना मार्गदर्शन केलं. आपण कुठे निघाला आहात? आम्ही सीता मैयाचा शोध घेत आहोत. सीता मैया लंका नावाचं नगर, रावण नावाचा राजा दैत्य, या दैत्याने सीता मैयाला नेलेलं मी पाहिलंय. पण लंका इथून किती योजन आहे? 100 योजन, 100 योजन, 100 योजन आहे. आणि 100 योजन आहे म्हटल्यानंतर वानरांमध्ये चर्चा सुरू झाल्या. म्हणले मैं 2 योजन जा सकता हूँ. बोले 2 योजन का क्या होगा, 100 योजन जाना है और 100 योजन वापस भी आना है. कितना हुआ कुल मिला के 200 योजन. जायचे 100 यायचे 100. दूसरा म्हणला तुम 2 योजन मैं 10 योजन. अरे तुम सिर्फ 10 योजन मैं 20. एक बोला मैं 24, 26, 30, 40, 45. जामुन जी बोलो 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 और बोलो और बोलो और. कौन जाता है देखते हैं कौन जाता है. जामुन जी 50 योजन, 50 योजन. थोड़ा रह गया. और जामुन जी 60 योजन. मैं 55 में 60 योजन जाके आया हूं. मैं 60 योजन जा सकता हूं. 60 योजन एक बार.
ये कुठलं म्हणलं जामवंजी में 70 योजन 70 30 योजन रह गया सिर्फ और कोई है 75 योजन 80 योजन 85 90 90 योजन सिर्फ 10 योजन रह गया। बोले अब लंका सिर्फ 10 योजन जाके आ सकते हैं आप। 92 95 योजन 96 योजन अरे 4 योजन रह गया, कोई भी नहीं बोल रहा, सब चुपचाप, इसके आगे कोई नहीं जा सकता। बताऊं आपको, सांगू तुम्हाला, सगळेजण बोलायला लागले एक 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 96 योजन पर्यंत मजल गेली, ज्याला जायचंय ते गप्पा महाराज। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। शांत बसते काय आहे, फार बोलणारी माणसं काम करतातच असं नाही, आणि गप्प बसलेली असतात ती काम करत नाहीत असं नसतं। बऱ्याचदा गरजेल तो पडेल काय, गरजणारा आबाळ आलं ना पडल याची गॅरंटी नसते। गपचूप येऊन असं गरजतं पण ते पडल याची गॅरंटी नसते। आणि बऱ्याचदा गपचूप येणारा आबाळ धो वर्षाव करून निघून जातं, ज्याला जायचंय ते गप्प आहे। आणि सगळे बोलतायत, जांबवंत जे बोलतात म्हणे अरे 96 योजन जायचं लक्षात आलं, कल्पना करा ना 97 98 99 योजन पर्यंत जरी गेला आणि तिथं दम तुटला तर खाली कुठं पडणार आहे, समुद्रातच पडणार आहे। अगदी त्याला जाण्यासाठी 100 मीटरचं अंतर जरी शिल्लक राहिलं दम तुटला तरी तो समुद्रातच आहे। अगदी 50 मीटर 10 मीटरच्या अंतरापर्यंत गेला आणि त्याची शक्ती संपली तरी सुद्धा समुद्रातच पडणार आहे। जांबवंती बोले हनुमान जी किधर है, मेरे पवन पुत्र मारुति राय किधर है। सब बोले ओ देखो उधर जाके बैठे। एका दगडाच्या शिळेवर मोठ्या शिळेवर बसले होते आणि मग जांबवंतजींचं लक्षात आलं की यांना एक मिळालेलं वरदान आहे, जोपर्यंत यांना यांच्या शक्तीचं आणि ताकदीचं स्मरण करू दिल्या जाणार नाही तोपर्यंत मारुती रायाला आपली शक्ती आठवणार नाही। रामचंद्र भगवान की जय, जय श्री राम। जय श्रीराम, जय श्रीराम। सुंदरकांड सुरू होणार, लाईट कशी जाईल, लगेच येईल ना। शांतम शाश्वतम प्रमेयमनघम निर्वाण शांती प्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्य मनीषं वेदांत वेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं माया मनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं नान्या स्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरं मे कामादिदोषरहितं कुरु मानसञ्च अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजबलकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जाम्बवंत के बचन सुहाए सुनि हनुमंत हृदय रति भाए। तब लगी मोहि परिखे उत्तम गाय सह दुख कंद मूल फल खाए। जब लगी आवो सीतई देखी होई काज होई हर्ष विशेष
सुनी हनुमंत हृदय अतिभाय. ऐका. शांतम शाश्वतम प्रमेय मनघम निर्वाण शांती प्रदम. या श्लोकाने श्री संत तुलसीदासजी बाबा सुंदरकांडाची सुरुवात करतात. सुंदरकांडाचं पाठ करणार आहे कोणी? महाराज, आम्ही सुंदरकांडाचं पाठ करतो. है कोणी? वा, धन्यवाद. एकही आहे. सुंदरकांड पाठाची महिमा अगाध है बर. ज्याचं नावच सुंदरकांड है. जो जिंदगी में सुंदरकांड का पाठ करता है उसके जीवन में सब कुछ सुंदर होता है. अगर आपकी जिंदगी में आपको सब कुछ सुंदर होना चाहिए तो सुंदरकांड का पाठ करो. मंगलवार के दिन मंगळवारी सुंदरकांडाचा पाठ करा. मारुतीराय आपलं जीवन सुंदर बनवून टाकतील, यत तुमचीच शंका नाही. सुंदरकांड, या सुंदरकांडामध्ये मारुतीरायाचा सगळा पराक्रम आहे. मारुतीरायांना आपल्या शक्तीचं स्फुरण, शक्ती निर्माण झाली. जय श्री राम. कितना योजन जाना है रामवंत जी? 100 योजन. मेरे राम जी के आशीष को साथ लेके हुए ये पवन पुत्र हनुमान लंका में जाएगा. सिर्फ लंका में नहीं, लंका के पार जाएगा. उड्डाण घेतलं, रामनामाचा जय जयकार केला. निघत असताना मारुतीरायांनी रामप्रभूकडून मुद्रिका घेतली होती. ती मुद्रिका जलदी लांघी गए अचरज नाही, प्रभु मुद्रिका मेली मुख माही. मुद्रिका मुखामध्ये आहे. भाव असाय ज्याच्या मुखात रामनामाचं चिंतन आहे त्याला कोणतीही शक्ती अडवू शकणार नाही. भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखामध्ये आहे. सुरुवातीला एक विघ्न आलं. मैनाक नावाचा पर्वत. मारुतीराय वर जातायत तसा पर्वत वर, मारुतीराय वर जातायत तसा पर्वत वर. मैनाक पर्वताला मारुतीरायांच्या दर्शनाची आस आहे. मारुतीरायांनी अंगठा स्पर्श केला. मैनाक पर्वत खाली जाऊन बसला. पुढे गेल्यानंतर एक राक्षसी आली. नाव तिचं कोणाला आठवतंय का? एक राक्षसी आली. राक्षसी, ती राक्षसी देवांनीच पाठवली. सिंहिणी नावाची राक्षसी वाटेमध्ये आडवी. हा 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 हा. माझ्यापेक्षा त्यांना चांगला हसताय. ती हसते मोठ्यानं. खा जाऊंगी मैं आगे नहीं जाने दूंगी. मोठ्याने हसते. खायचंय मला, खाऊन टाक म्हणे, काही हरकत नाही. खाणार? अहो जाऊ दे, मला रामप्रभूचं काम आहे. रामप्रभूच्या कार्यात कशाला अडथळा करते, जाऊ दे, परत आल्यावर खा. ती ऐकायलाच तयार नाही. ती म्हणते मी तुला तसं सोडणार नाही बरं का रिटर्न. मी तुला तसं सोडणार नाही. माझ्याकडे लक्ष दे, मी तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. मी जाऊ देत नाही म्हणे पुढे तुला. मी तुला खाऊनच टाकणार. ठीक आहे, कर गिळ, मला गिळून टाक. तिने तोंड एवढं मोठं केलं, मारुतीराय एवढे झाले. तिने एवढं मोठं तोंड केलं, मारुतीराय त्याच्यापेक्षा मोठे झाले. जसं जसं तोंड, जस जस सुरसा बदन बना तिनं 1 किलोमीटर तोंड असं मोठं केलं. मारुतीराय 2 किलोमीटरचे झाले. तिने 1 योजन, मारुतीराय 2 योजनचे.
तिने 4 योजन, मारुतीराय 8 योजन. सुरसेचं मुख 8 योजन, मारुतीराय 16 योजन. बोलताय ना? माझ्यासोबत बोला. मारुतीराय 16 योजन, सुरसेने आपलं तोंड 16 योजन केलं. मारुतीराय 32 योजन. दुगुना करने का. सुरसेनं मुख 32 योजन केलं. मारुतीराय किती येत आहे? 64 योजन. सुरसेचं मुख 64 योजन. मारुतीराय 128 योजन. 400 योजन मुख वाढलं सुरसेचं. आणि पटकन मारुतीरायांनी मच्छर एवढं रूप धारण केलं. एकदम लहान झाले. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा. एवढं सूक्ष्म रूप धारण केलं. पटकन तिच्या तोंडात जाऊन फिरून बाहेर आले. नमस्कार केला. माते, मैं आपके मुंह में जाके घूम के आ गया, आप खा न सकी. मग तिने आपलं खरं रूप प्रकट केलं. म्हणे मी परीक्षा घ्यायला आले होते. मारुतीरायांचं उड्डाण आडलंकेतून पडलंकेत पडलं. एवढंस छोटस रूप धारण केलं होतं. एवढ्या छोट्या रूपाला घेऊन आत गेले. मला सांगा, काय सुरक्षा, सिक्युरिटी काय असेल लंकेतली? एवढासा रूप धारण करून गेलेले माझे मारुतीराय, पण ते सुद्धा लंकिनीच्या सिक्युरिटीच्या तडाख्यातून सुटू शकले नाहीत. लक्षात आलं, तुम अंदर नहीं जा सकते. लंकिनीला संपवलं. लंकिनीला संपवून मारुतीराय लंकेत प्रवेश करतात. कशी होती लंका? मंदिर मंदिर प्रति करी शोधा. लंकेतलं चित्र असं होतं. लंकेतल्या कोणत्याही घरामध्ये गेले मारुतीराय, मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देखे जहतः अगणित जोधा. योद्धे पाहिले. प्रत्येक ठिकाणी शोधलं, काय चित्र दिसलं? प्रत्येक ठिकाणी विचित्र विचित्र चित्र दिसलं की ज्याचं बाबा कहते मैं वर्णन नहीं कर सकता यहाँ पे. काय होतं? दुष्कृत्यच सगळी होती. कुठेही चांगलं चित्र नव्हतं. वाईट चित्र सगळं त्या लंकेमध्ये होतं. मारुतीरायांना, ब्रह्मचारी असणाऱ्या मारुतीरायांना पाहावलं नाही. काय लंका आहे म्हणे, इतकी वाईट, इतकी विचित्र. कुठे मांसाचे तुकडे पडलेले, मद्याचे भांडे पडलेले, वाईट भक्त सगळं न पाहण्यासारखं. पण अशातही जेव्हा शोधत शोधत पुढे गेले, लंका निसीचर निकर निवासा, यहाँ कहाँ सज्जन करबासा. अरे इथे कुठे सज्जनाचं वास्तव्य असेल का? लंका वाईट आहे. लंका अत्यंत वाईट आहे. इथं कुठं सज्जन असेल का? पण तेवढ्यात एक घर दिसलं. राम राम तेहि सुमिरन की राम राम तेहि सुमिरन की राम राम सुमिरन की राम राम सुमिरन
घर सुंदर दिसतं. भगवान परमात्म्याच्या चिन्हांनी ज्या घरांवर ठसे उमटवलेले आहे, धनुष्यबाणाच्या चिन्हांनी अंकित असं घर आहे. सांगू, त्या घराची शोभा वर्णन नाही केली जाऊ शकत. चाहे आप कितना ही बढ़िया घर क्यों ना बांध लो, घर के आगे तुलसी माता नहीं होगी ना, वो घर नहीं है, वो स्मशान पट है. गोपाराय सांगतात, जये घरी नाही तुळशीचा वास, ज्या दारामध्ये तुळस नाही ते घर नसून ते स्मशान वाटिका आहे. लंकेतलं घर विभीषणजींच्या दारामध्ये तुळशीची सुंदर सुंदर रोपं लावलेली आहे. तुळशीने अलंकृत झालेलं घर आहे, हरिचिन्हांनी अलंकृत झालेलं घर आहे. आनंद वाटला मारुतीरायांना. सज्जन को सज्जन मिले, हो गए दो दो बात. सज्जनाला सज्जनाची चिन्ह पाहिल्यानंतर आनंद होतो. लंका राक्षसांची नगरी आहे, इथं सज्जनाच्या घराचं वास्तव्य दिसतंय, सज्जनाचं घर दिसतंय. शंका वाटली, थोडं थांबूया म्हणले. पहाटेची वेळ आहे आणि माणूस पहाटे जर जागा झाला, जागा झाल्याबरोबर त्याच्या आतून काय बाहेर पडतंय हे महत्वाचं. माणूस उठल्या उठल्या झोपेतून जागं झाल्याबरोबर त्याच्या आत जे आहे तेच बाहेर पडतो ना. विभीषणजी जागे झाले बरोबर माझ्या विभीषणजीनी राम राम तेहि सुमिरन कीना, राम राम तेहि सुमिरन कीना. पवित्र अशा रामनामाचं चिंतन केलं आणि मारुतीरायांनी ओळखलं हे खऱ्या अर्थाने सज्जन आहेत. तिथे भेट झाली, लक्षात आलं लंका जरी एवढी वाईटांची नगरी असली, इथं सुद्धा एक पवित्र असणारा साधक आहे. तिथे भेट झाली. विभीषणजींनी सांगितलं की रावणाने सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलेलं आहे. मारुतीराय आता अशोक वाटिकेत जात आहेत. अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षाच्या खाली माझी मैया जानकी मैया बसलेली आहे. पृथ्वीकडे दृष्टी आहे, नजरेने वर पाहत नाहीत. एखाद्या भक्ताची, एखाद्या साधकाची दशा कशी असावी. आपण सीता मैयाची स्थिती अनुभवा. अशोक वाटिकेतली मायबाप, अशोक वाटिकेतल्या सीता मैयाच्या दुःखाला पारावार नाही. भक्ताची जेव्हा भगवंतापासून ताटातूट होते, वासराची जेव्हा गायीपासून ताटातूट होते, सारस पक्षाची जेव्हा एकमेकांपासून ताटातूट होते, 2 महिने अन्नाचा कण न मिळालेल्या उपवाशी माणसाला पंचपक्वान्नाचं ताट समोर मिळावं आणि ते ताट त्याच्यापासून हिसकावून घ्यावं, त्याला जसं दुःख होतं त्याच्याही पलीकडे माझ्या सीता मैयाचं दुःख आहे. पाणी आणि मासा एकमेकाला कधी सोडून राहत नाही. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. पाण्यापासून मासळी वेगळी काढली ना, पाणी हेच तिचं जीवन आहे. पाण्यापासून मासा वेगळा काढा, तो जिवंत राहत नाही. सीता मैया माझी डोळ्यात प्राण आणून रामप्रभूची वाट पाहती आहे. जर प्रभू लवकर आले नाही, आता माझ्या संयमाची परीक्षा संपत चालली. माझा संयम ढळत चालला. सतत तिच्या मुखात प्रभूचं नाम आहे. जशी ती मासोळी पाण्यापासून वेगळी काढल्यानंतर आपला प्राण बलिदान करते ना, सीता मैयाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. माझी चूक झाली, प्रभुजी मुझे क्षमा करना, लखन भैया मुझे क्षमा करना. अब ज्यादा इंतजार नहीं करवाना, नहीं तो ये सीता मर जाएगी. राक्षसिनींचा त्रास आहे. आजूबाजूला सगळ्या राक्षसिनींचा खडा पहार आहे. तशाही स्थितीमध्ये एक त्रिजटा नावाची राक्षसीन
लक्षात ठेवा मायबाप, तुम्ही कुठेही असाल आणि तुमचं हृदय जर पवित्र असेल आणि मुखात नामचिंतन असेल, राक्षसांच्या गराड्यात सुद्धा तुम्हाला एखादी त्रिजटा भेटल्याशिवाय राहणार नाही. त्रिजटा ही सीतामैयाला मदत करणारी आहे. त्रिजटा ही सीतेला सहाय्य करणारी आहे. सीतामैयाला मारुतीराय आता आपल्या आईची परिस्थिती पाहिली, डोळे डबडबले माझ्या मारुतीरायांचे. कृश झालेलं शरीर पाहिलं, म्लान वदन, पण चेहऱ्यावर भक्तीचं चैतन्य, नामचिंतनाचं सामर्थ्य पाहिलं चेहऱ्यावरच. आणि मारुतीरायांच्या लक्षात आलं की आता जर मला यांना माझा परिचय करून द्यायचा असेल तर नाम आणि रामनामाचं चरित्र ऐकवावं लागेल. संपूर्ण रामायण गायलं. रामायण ऐकत असताना सीतामैयाने प्रफुल्ल भावाने रामायण ऐकलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम कहानी सुनो रे राम, कहानी सुनो रे राम.
या लंकेत कोण मला रामचरित्र ऐकवतंय. आनंद वाटला, आनंदाने भाव विभोर झाल्या. कोण रामचरित्र ऐकवतंय. ऐकवता ऐकवता प्रभू राम नामांकित असणारी अंगठी सीता मैयेच्या समोर टाकली. मैयाला वाटलं मी प्रभूला जी अंगठी घातली होती ती अंगठी लंकेत कशी आली. आणि प्राणनाथ असा एकांतात जो शब्द वापरतात सीता मैया, प्रभूला तो शब्द सांगितला. ओळख पटली. समोर येऊन कोण है आगे आके मिल लीजिएगा. मारुतीराय समोर येतात. सांगितली ओळख, मी पवनपुत्र हनुमान प्रभूचा सेवक आहे आणि तुमची शुद्धी घेण्याकरता, तपास घेण्याकरता इथपर्यंत आलो. एकमेकांची ओळख पटलेली आहे. फक्त सीता मैयाला वाटलं कार्य म्हणे इतकी मोठी वानर सेना आणि त्याच्यात तुमच्यासारखेच सगळे वानर आहेत का म्हणे. इथं तर लंका एवढी अफाट राक्षसांची लंका, मोठ्या मोठ्या बलदंड शरीराचे राक्षस आणि तू एवढासा नाही म्हणे. मैया दाखवू का म्हणे 2 मिनिटामध्ये. बड़े हो गए. कितने बड़े और बड़े और बड़े, बहुत बड़े हो गए. मग सीता मैयाला विश्वास पटला की माझा एक मारुती जरी असला तरी हा सगळ्यांना पुरून उरणारा आहे. मैया भूक लगी, कुछ खाने को मिलेगा. कशाला भांडणं म्हणे. पडलेली फळं खा. आईने उपदेश केला, आईने आज्ञा केली, झाडाच्या खाली पडलेली फळं खा. आता मारुतीरायांचं काही पडलेल्या फळांवर पोट भागणार आहे का. मारुतीराय असते मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. झाड हलवायचं, फळं खाली पाडायची, पडलेली फळं खायची. सगळी बाग उद्ध्वस्त करून टाकली. सेवक धावत पळत आले. सगळ्या सेवकांच्या सगळ्यात 16 मुळा शिफ्टीत गुंडाळून गोल मोळी करून फेकून द्यायचे आणि मस्त फळ सगळे खात राहिले. पाहता पाहता वार्ता रावणाच्या दरबारापर्यंत पोहोचली. कोई तो बंदर आया है और बंदर सब कुछ क्या कर रहा है, बाग उजाड़ रहा है. बाग सगळी नष्ट करून टाकायला लागला. पहिल्यांदा काही राक्षस मंडळी पाठवली, भलं मोठं सैन्य सोबत देऊन त्या सगळ्यांना माझ्या मारुतीरायांनी संपवलं. खऱ्या अर्थाने इथे पहिली मोठं भेड आहे राम रावण सैन्याची. मारुतीराय कोणालाही आटोपत नाहीत. अक्षय कुमार नावाच्या आपल्या मुलाला पाठवलं. अक्षय कुमार भली मोठी सेना घेऊन अक्षय कुमार मारून टाकला माझ्या मारुतीरायाने. अक्षय कुमार ठेवला नाही. याचं तुम्हाला एका वाक्यात कारण सांगतो. जाताना अंगदाने मारुतीरायांना सांगितलं होतं गेल्यानंतर पुढं तर युद्ध होणारच आहे, पण तुम्ही गेल्यानंतर पहिल्यांदा अक्षय कुमार मारून या. कारण अंगदाला अक्षय कुमार हरवण्याचं सामर्थ्य होतं अक्षय कुमाराकडं. अंगदाच्या विनंतीला मान देऊन अक्षय कुमार पहिल्या तडाख्यात संपवला. वानर आटोपत नाही. इंद्रजिताला पाठवलं. इंद्रजित आला. इंद्रजित आणि मारुतीरायांमध्ये घनघोर युद्ध झालं. इंद्रजिताला सुद्धा मारुतीराय आटोपत नाहीत. अगर मेरे प्रभु की आज्ञा होती तो यहीं पे सब कुछ खत्म करके आता और मैया सीता जी को भी लेकर के आता. पण माझ्या प्रभूचा आदेश नाही. इंद्रजित ब्रह्मास्त्र सोडतो. ब्रह्मास्त्राने मारुतीरायांनी स्वतःला बांधून घेतलं. बांधून मारुतीरायाला दरबारामध्ये उपस्थित केलं. जेव्हा मुठभेड झाली, एकमेकांमध्ये बोलणं सुरू झालं. तुला रामाची शपथ आहे म्हणे, तुझं मरण कशात आहे सांग. आता मारुतीराय हे पंच चिरंजीवांपैकी एक आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानुष्य विभीषण. मारुतीराय चिरंजीव आहेत. मारुतीराय सांगतात माझा मृत्यू शेतीत आहे. फिर शेती को ठीक तरह से आग लगवा दो, मैं मर जाऊंगा. शेपटीला आग लावा म्हणे, फक्त एकच करा, शेपटी अजिबात उघडी राहिली नाही पाहिजे. शेपटीला गुंडाळण्याचे प्रयत्न सुरू झाले. वस्त्र शाली आणायला सुरुवात झाली. गुंडाळायला सुरुवात झाली. शेपूट एक हात पुढच, शेपूट एक हात पुढच, शेपूट एक हात पुढच. अरे म्हणले राजवाड्यातले वस्त्र संपले, सत्काराच्या शाली संपल्या, पांघरायच्या शाली संपल्या, पांघरायचे वस्त्र संपले. मग म्हणले आता घाल, अंगावर घालायचे कपडे गोळा करा. आजूबाजूच्यांचे कपडे गोळा करायला सुरुवात. नगरातल्या सगळ्यांचे कपडे गोळा करायला सुरुवात. शेपूट पुढच,
शेपूट पुढंच सगळ्या घराघरांमधले कपडे आणले, पण शेपूट काही झाकलंच जात नव्हतं. शेपूट पुढंच राक्षसांची तारांबळच तारांबळ. मारुतीरायाचं शेपूट काही थांबायचं नाव घेईना. सगळ्यांचे वस्त्र संपले. आता सीतादेवीचं वस्त्र म्हणलं की शेपूट थांबलं. सगळं शेपूट गुंडाळल्या गेलं. शेपटावर तूप हे सगळं टाकल्या गेलं. काही सेवक पेटवण्याचा प्रयत्न करतात, शेपटी काही पेटत नाही. मारुतीराय म्हणले, दशानन तुझ्या दरबारात येत नाही आणि पेटवायला दुसऱ्याला सांगतो का? तूच पेटव ना म्हणे. रावण स्वतः शेपटी पेटवायला आला. काय झालं? हनुमंत महाबळी गाडी रावणाची गाडी, गाडी रावणाची गाडी, गाडी रावणाची गाडी. हनुमंत महाबळी गाडी रावणाची गाडी, गाडी रावणाची गाडी, गाडी रावणाची गाडी. दया माझा नमस्कार वारंवार निरंतर. दया माझा नमस्कार वारंवार निरंतर. दया माझा नमस्कार. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. मारुतीरायाच्या शेपटीने पेट घेतला आणि उड्डाण केलं मारुतीरायांनी. आता या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून या घरावर लंकेला आग लागलेली आहे. एक ना एक घर पेटवायला लागले मारुतीराया. पाहता पाहता लंकेने पेट घेतला. पाठीमागे वळून पाहिलं, पाऊस पडतोय. मारुतीरायांना राग आला. अरे मी रावणाची लंका पेटवतोय आणि हा मेघराजा पाऊस पाडतोय. इंद्र म्हणाला, मारुतीराया तुमची शरण आहे. अरे पाऊस नाही, पावसाचं पाणी नाही, हे थेंब पेट्रोलचे, पेट्रोलचे. लंका धड 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 पेटवायची. लंकेवर पेट्रोलचा वर्षाव, साळी येली लंका. धन्य धन्य म्हणे तुका. माझ्या मारुतीरायाने लंकेचं दहन केलं. सीता मातेची शुद्धी घेतली. परत आलेले आहे. आपल्या स्वतःच्या मुखाने प्रभू जवळ आपली स्वतःची स्तुती सांगत नाहीत. जांबवंतजी सगळ्या गोष्टीचं वर्णन करतात. रावणाला अल्टिमेटम दिलेला आहे, पण रावण ऐकायला तयार नाही. आता रावण सीता मैयाला सोडत नाही. दरम्यान विभीषणजी सुद्धा रावणाला समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण विभीषण सुद्धा हतबल होतो. विभीषणाचं रावण ऐकत नाही. रावण कोणाचं ऐकत नाही? जागेत ना तुम्ही? रावण कोणाचं ऐकत नाही? रावण अजून कोणाचं ऐकत नाही? मारुतीरायाचं ऐकत नाही. रावण अजून कोणाचं ऐकत नाही? रामप्रभूचं ऐकत नाही. मारुतीराय रावण अजून कोणाचं ऐकत नाही? मंदोदरीचं सुद्धा ऐकत नाही. रावण कोणाचंच ऐकत नाही. कोण कोणाचं ऐकत नाही? बोला. कोण ऐकत नाही? कोण ऐकत नाही? जो कोणाचंच ऐकत नाही तो कोण? तुम्ही म्हणा बाबा. कोणाचंच ऐकत नाही. बायकोचं ऐकत नाही, भावाचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, माईचं ऐकत नाही, चांगल्या महाराजांना सांगितलेलं सुद्धा ऐकत नाही. तो कोण? सुरुतल्या पोराने व्याख्या केली बरं का, मी नाही केली. तुम्ही म्हणताल तुम्हीच महाराज सांगून गेला. तसं काही नाही की तुम्ही व्याख्या केलेली. जो कोणाचंच ऐकत नाही तो कोण?
रावण कोणाचंही ऐकत नाही, सगळ्यांचं ऐकणं बाजूला टाकलं, आपल्याच मनाचा हट्ट खरा करू लागला रावण, आपलीच तऱ्हा करू लागला. रावणाने आता युद्धाची तयारी केलेली आहे, मी सीतेला परत करणार नाही. इकडे रामप्रभू सगळ्या वानर सेनेला एकत्र करतात, लंकेकडे जायचं आहे. पुढे जाण्याच्या अगोदर रामेश्वराच्या ठिकाणी अर्थात सेतूला आरंभ करण्याच्या अगोदर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. लवनिमेष परमाणु जुगवर्ष कल्पसरचंड भजसी नमनते राम कहू कालजासु कोदंड. भगवान श्री महादेवजींचं वंदन केलं, प्रार्थना केली. त्या वालुकामय प्रदेशामध्ये रामेश्वराची स्थापना केली. रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः, रामायस्य ईश्वरः इति रामेश्वरः, अशा दोन्ही अर्थाने रामेश्वर भगवंताची स्थापना करून आता सेतू बांधायला सुरुवात. नळ आणि नीळ हे दोन आशीर्वचन प्राप्त असणारे वानर त्यांच्या हाताने टाकलेल्या शिळा पाण्यावर करतात, असा त्यांना वर आहे. आणि या वराला अनुसरून शिळांचा सेतू समुद्रावर बांधला गेला. वानर सेना आता पलीकडे जायला सज्ज आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नामचिंतनाच्या जय घोषामध्ये सगळं वानर सैन्य आता लंकेत जाणार आहे. आपण सुद्धा सगळेजण नामाचं चिंतन करत हा सेतू पार करून जायचा आहे. 1 मिनिट साठी उठून उभा राहिला तरी चालेल. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय हरि हरि मेरा भी कीना ही सीना गुजेगा. मेरे मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
मंदिर बन ही गया है, भगवान के चढ़ ही गया है, मंदिर बन ही गया है, भगवान के चढ़ ही गया है।
आपण कसं लक्ष देत होतो आपण लक्ष देत होतो. सगळी वानर सेना लंकेच्या पहिल्या तीरावर येऊन पोहोचलेली आहे. लंकेत पोहोचलेल्या सैन्य समवेत विचार केला जातो शत्रूला सुद्धा एक संधी मिळावी आणि संधीचा प्रयत्न व्हावा. अंगदाला नियुक्त केल्या जातं, संधीचा दूत म्हणून पाठवल्या जातं. अंगदजी रावणाच्या दरबारामध्ये पोहोचलेले आहे. सिंहासन बसायला मिळालं नाही. अंगदाने आपल्या स्वतःच्या शेपटीचं सिंहासन तयार केलं, रावणाच्या सिंहासनापेक्षा उंच. समजून सांगितलं, रावणा तुझा अंतिम काळ जवळ आलेला आहे, अजूनही वेळ आहे. माझी सीता मैया सन्मानपूर्वक परत कर आणि शस्त्र टाकून दे. रामरायाची शरणागती पत्कर. अजूनही संधी गेलेली नाही. पण रावण असतो, आपण व्याख्या काय केली, जो कोणाचंही ऐकत नाही तो रावण. अंगदाचं शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला जातो. आता युद्ध अटळ आहे. विभीषणजी आपल्या भावाला समजून सांगावं म्हणून दरबारात आलेले आहे. भैया ये चीज आप ठीक नहीं कर रहे हो. किसी की पत्नी को बलपूर्वक पकड़ के लाना अनीति है. आप सीता देवी को छोड़ दो, भगवान की शरण में जाओ. राम स्वयं परब्रह्म है. भगवान श्रीराम राया आहेत. शरण आलेल्या कोणत्याही जीवाला ते अभय प्रदान करतात आणि म्हणून तू रामाची शरणागती पत्करावी. शरणागती शब्द ऐकला आणि रावण चिडला. रावणाने विभीषणाच्या छाताडावर लाथ मारली. अरे राक्षस कुलातला असून शरणागतीची भाषा करतो, धुडकावून लावतो तुझा प्रस्ताव. भाऊ आहे म्हणून जिवंत सोडतो, याला बाहेर हाकलून द्या, बाहेर काढा. विभीषणजी सांगतात, तू मला काय बाहेर काढणार, मीच बाहेर निघतो. ऐका नाही बाप, काही व्यक्तींचं आपल्या इथं असणं ते जोपर्यंत असतात तोपर्यंतच अस्तित्व शिल्लक राहत असतं. रामायणातून रावणाने विभीषणाला हाकलून देणं म्हणजे लंकेतली पुण्याई संपन आहे. महाभारतामध्ये हस्तिनापुरातून विदुराला बाहेर काढणं म्हणजे पांडवांची पुण्याई संपन आहे. आणि जेव्हा
पुण्यही संपते. जोपर्यंत पुण्यही तोपर्यंत तुम्ही केलेले 100 अपराध सुद्धा प्रभू पोटात घेतात. पण पुण्यही संपल्यानंतर केलेला एकही अपराध प्रभू सहन करत नाहीत. बिभीषणाला दरबाराच्या बाहेर काढले गेलं. बिभीषणजी राम प्रभूला शरण आले. शरण आल्याबरोबर हा भक्तवत्सल असणारा माझा प्रभूने बिभीषणजी शरण आल्याबरोबर मानाचं स्थान दिलं. नुसतं मानाचं स्थान दिलं नाही तर लंकेचा पुढील राजा म्हणून बिभीषणाची घोषणा केली आणि बिभीषणाचा राज्याभिषेक केला. हनुमानजींनी विचारलं, प्रभू अजून लंका जिंकणं बाकी आहे आणि तुम्ही अगोदरच बिभीषणाला राज्याभिषेक करताय. कल्पना करा, जर उद्या रावण शरण आला तर काय करणार? गोड प्रश्न आहे. उद्या रावणाने शरणागती पत्करली तर काय करणार? प्रभू बोलतात, बिभीषण शरण आयो किया लंका दान. बिभीषण शरण आयो किया लंका दान. रावण शरण आयो तो करूंगा अयोध्या दान. माझ्या प्रभूची उदारता पहा. तोची एक दानशूर दाता. बिभीषण शरण आला त्याला लंका दान दिली. जर उद्या रावण शरण आला तर अजून अयोध्येवर माझ्याच पादुका आहेत. मी माझी अयोध्या रावणाला दिल्याशिवाय राहणार नाही. हे राम प्रभूचं प्रीत आहे. युद्ध अटळ आहे. सगळ्या दोन्ही बाजूने 18 पद्म वानर एका बाजूला आहे. अफाट वानर सैन्य एका बाजूला आहे आणि अफाट राक्षस सैन्य एका बाजूला आहे. आता युद्धाला सुरुवात होणार. दोन्ही बाजूने ललकार्या सुरू झाल्या. प्रभो रामचंद्र भगवान की, दशानन रावण की, रामचंद्र भगवान की, जय लंकेश. दोन्ही बाजूने युद्धाला सुरुवात झालेली आहे. मुठभेड सुरू झाली. एकमेकांवर वानर सैन्य पर्वत वृक्ष फेकू लागले. भालावरच्या तलवारी खड्ग चालू लागले. रावण सैन्याचा निपात होऊ लागला. दोन्ही सैन्य एकमेकांना तितक्याच प्रेषाने लढताय, तितक्याच ताकदीने लढताय. एक एक अतुलित असणारा बळ असणारा राक्षस आणि इकडे मोठमोठे वानर. भयंकर युद्ध सुरू झालेलं आहे. युद्ध करता करता अनेक शूरवीर भारातीर्थी कोसळलेले आहेत. हरिमर्दन मारलेला, महाबळ मारलेला, अनेक राक्षसांना यमसदनी पाठवलेलं आहे. कुंभकर्ण नावाचा रावणाचा भाऊ अजून निद्रिस्त झोपेत आहे. त्याला उठवलं गेलं. युद्धाला बोलावल्या गेलं. प्रभू रामचंद्राने स्वतः कुंभकर्णाचा निपात केला. जय श्रीराम. कुंभकर्ण मेल्याच्या नंतर रावणाच्या तळपायाची भूमी सरकलेली आहे. रावणाला थोडीशी का होईना भीती वाटायला सुरुवात झाली. आपलं काही खरं नाही. अकंपन, दुर्मुख, एक 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 राक्षस सगळा मारून टाकल्या जातोय. दरम्यानच्या काळामध्ये माझ्या लक्ष्मणजींना सुद्धा इंद्रजिताकडून शक्ती लागल्या जाते. माझे मारुतीराया स्वतः पर्वतावरून ती संजीवनी बूटी आणून लक्ष्मणजींना पुन्हा सचेत करतायत. असे अनेक कठीण प्रसंग पार होत आहेत. इंद्रजित स्वतः लढायला येतो. इंद्रजित लढायला आल्यानंतर लक्ष्मणजी इंद्रजिताचा निपात करतात. रावणाचं अत्यंत मोठं बळ म्हणजे इंद्रजित ही मारल्या जातो. आता स्वतः रावण युद्धभूमीमध्ये आलेला आहे. दशाननला रावण की जय. लंकेश रावण महाराज की, रावण महाराज की, रामचंद्र भगवान की जय. लंकेश. रावणाला बसायला प्रचंड मोठा रथ आहे. माझे प्रभू जमिनीवर
अर्धशीर निर्माण भावाने रावणाने गदा गदा हसावं, मुझको मारने वाला भी पैदा होने वाला, अजून मला मारणारा जिवंत झालेला, स्वतःला अमर समजतोय रावण. विभीषणाने सांगितलं, प्रभू रावणाच्या बेंबीमध्ये अमृत आहे. तुम्ही जोपर्यंत रावणाच्या बेंबीवर आघात करणार नाही तोपर्यंत रावण मरणार नाही. एक अमोघ दिव्य अनेक दिवसांपासून ज्याच्यावर प्रभू शक्तीचा प्रयोग करतायत असा बाण काढलेला आहे. अमोघ असा बाण धनुष्याला आता आयोजित केलेला आहे. रावणाच्या बेंबीला लक्ष करून प्रभूजी एकाग्र चित्ताने आता बाण सोडतायत. बाण रावणाच्या पोटाच्या दिशेने निघालेला आहे. क्षणार्धामध्ये बेंबीचा ठाव घेतला आणि जसा अमृताचा कुंभ पोटातला विदीर्ण झाला, रावण धारातील जमिनीवर कोसळला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दुंदुबी वाजू लागल्या. सगळी वानर सेना जय श्रीरामचा जय घोष करू लागली. असत्यावर सत्याचा विजय प्राप्त झाला, अनितीवर नीतीचा विजय प्राप्त झाला. अनाचारी सत्तेवर दैवी सत्तेने मात केली. रावणाला रामप्रभूने मारून टाकलेला आहे, मोक्ष गतीला प्राप्त करून गेलेला आहे. सगळ्या वानर सेनेत आनंदी आनंद आहे. आता प्रभूजी सीताने याला घेतलेला आहे. पुन्हा एकदा विभीषणाचा राज्याभिषेक संपन्न झाला. प्रभूने सगळ्या वानर सेनेला एकत्र केलं आणि ही सगळी वानर सेना आता अयोध्येच्या दिशेने निघत आहे. आपल्याला आजचा झाकीचा शेवटचा प्रसंग अर्थात रामराज्याभिषेकाचा प्रसंग या ठिकाणी सादर केला जातोय. पुढे नामचिंतन होईल झाकी येईपर्यंत. दरम्यान मी हा जो प्रवास आहे हा प्रवास आपल्या समोर मांडतोय. प्रभूजी लंकेतून परत निघाले. सगळ्यांना भेटत लोपामुद्रा असेल, अगस्तीजी असतील, सगळ्या ऋषी मुनींना भेट देत देत ज्याला ज्याला शब्द दिला होता की मी परत येत असताना पुन्हा आपली भेट घेईन, त्या त्या प्रत्येकाला भेटत गुहकाला भेटून दिव्य विमानामध्ये त्याला स्थानापन्न करून दिव्य विमानात सगळे बसून केवट भैयाला सुद्धा सोबत घेतलं. सगळ्यांना सोबत घेऊन हे सगळी वानर सेना, सगळे प्रजाजन, सगळी मंडळी एकत्र करून विमान अयोध्या नगरीमध्ये उतरलं. अयोध्या नगरीत आता रामराज्याभिषेकाचा सोहळा संपन्न होतोय. जे रामराज्य 14 वर्ष दूर पडलं होतं त्या रामराज्याची प्रत्यक्ष स्थिती आपल्याला अनुभवायची आहे. तेव्हा मायबाप गेल्या 7 दिवसांचा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपण प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून किंवा शिवचरित्रापासून, भगवान शिवांच्या चरित्रापासून ते रावणाला संपवेपर्यंत, रावणाची सद्गती होईपर्यंतची कथा श्रवण केलेली आहे. जे योग्य आहे ते सद्गुरुदेवांचं आहे, सद्गुरुबांचं, गुरुवर्य महाराजांचं आहे. जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही मनाला भावलेलं आहे ते माझ्या वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र महाराज बोधले उर्फ आबांचं आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरु दादा माऊली चाकरवाडीकर यांचा आहे. सद्गुरु सर्वोत्तम महाराज बोधले अर्थात दादांचं आहे, माझ्या आई वडिलांचं आहे. जे अयोग्य आहे ते बुद्धीचे दोष आहेत. कथा सांगत असताना, कथा निरूपण करत असताना मज कामदाच्या मुखातून काही आपल्याला अंतःकरणाला एखादा शब्द लागला असेल किंवा कथेच्या आयोजनामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल, आपल्याकडून काही चूक झाली असेल किंवा माझ्या सहकार्यांकडून काही चूक झाली असेल, तेव्हा या सगळ्यांकरता एक मंत्र आपण म्हणणार आहोत. या मंत्राने प्रभूकडे प्रार्थना करणार आहोत की आमच्या क्षमा, आमच्या अपराधांना पोटामध्ये घ्या. नाम संकीर्तनयस्य सर्व पाप प्रणाशनम् प्रणामो दुःख नमामि हरिं परं. सगळ्यांनी
5 वेळाला हरये नमः म्हणेन. आपण सर्वांनी म्हणायचे हरये नमः हरये नमः हरये नमः आपल्या हातून एखादी चूक घडली असेल, अपराध घडला असेल, प्रभूने तो बोटामध्ये घ्यावा यासाठी ही विनंती आहे. आपल्या समोर सुंदर अशी झाकी सादर होतीये. तत्पूर्वी मायबाप, आपण सुरडी ग्रामस्थांनी जे प्रेम माझ्यावर केलं, या प्रेमाला मी शब्दांमध्ये नाही वर्णन करू शकत या गोष्टींचं. खरं पाहिलं तर महाराज शिवा शेजारचा, पण बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं आणि मला सुद्धा सुरडी गाव माहिती झालं. आपल्या गावातली तरुणांची असलेली एकी, आपल्या इथं असलेलं अत्यंत चांगलं, मनाला विलोभनीय करणारं वातावरण पाहून मन प्रसन्न झालं. खरं पाहिलं तर ही कथा मी केलीच नाही, आपण सर्वांनीच ही कथा माझ्याकडून करवून घेतली. तेव्हा आपल्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या चरणी नतमस्तक होतो. प्रभू रामाचं रामराज्याभिषेकाचं भजन घ्या. त्या भजनामध्ये आपण रामरायाने स्टेजकडे घेऊ. प्रभूचा राज्याभिषेक सोहळा जसा अयोध्येत संपन्न झाला, अयोध्येत प्रभू सिंहासनावर बसल्यानंतर जे रूप दिसत असेल तेच रूप आपल्याला इथं पाहायचं. राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम राम
राम राम राम. सगळ्यांनी म्हणायचं. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. जय श्रीराम. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी गेला तो सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. धरली ही धरती, धरधरले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे सीतामाई शोधण्यासी गाठली श्रीलंका, तिथे रामयणाचा तू बाजूला टक्कर टाकला. तिथे राम नामाचा तो वाजविला डंका, तिथे राम नामाचा तो वाजविला डंका. कैके खबर सारे परी हसले विभीषण, कैके ठोरले सारे परी हसले विभीषण. आणि एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. जय श्रीराम. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अरे एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. जय श्रीराम. ए, हे खोलीचे का
हा. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में राम जानकी बैठे मेरे
ठिकाणी विराम घेत असताना आणि वाणीला विराम देत असताना आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत व्यक्त करतो. गेल्या मला वाटतं ही कथा पार पडते न पडते तर आपली सगळी तरुण मंडळी, या कार्यामध्ये झटणारी सर्व मंडळी पुढच्या वर्षीच्या तयारीला लागते. 4-8 दिवस जाऊ देतात, पण मायबाप जेव्हा एखादा सोहळा, आणि हा उत्सव देवाचा उत्सव आहे, कोणाच्या घरचा उत्सव नाही. एखादा घरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केलेले हे प्रयत्न नाहीत, तर भगवंताचा, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा सोहळा खूप चांगला व्हावा. सद्गुरु बोधले महाराजांनी आबांनी जो पायंडा, जी रीत गावाला घालून दिली ती टिकावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक जीवाच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझ्याकडे आपल्यासाठी बोलण्यासाठी शब्द नसून डोळ्यातल्या आसवांनीच ही मी भावना माझी व्यक्त करतोय. ती याकरता की कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्यांच्या धावपळी पाहता, त्यांनी उपसलेले कष्ट पाहता, खरं पाहिलं तर एखादा मुलीचा वरबाप सुद्धा पोरीच्या लग्नात एवढा बेजार होत नाही जितकी आपण सर्व मंडळी या सगळ्या गोष्टीसाठी बेजार होतात. आणि प्रभूसाठी मांडलेला हा अट्टहास आहे. मी भगवंताकडे आपल्या सगळ्यांसाठी इतकीच प्रार्थना करीन, माझ्या रामरायाकडे प्रार्थना करीन की सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. भगवान परमात्म्याने आपल्यावर उदार स्नेह अर्पण करावा, आपल्याला सुख समृद्धी प्रदान करावी, ही अभ्यर्थना प्रार्थना करून माझ्याकडून, माझ्या कलाकार संचाकडून, आमच्याकडून एखादा अपराध घडला असेल, आपली चूक झाली असेल तर उदार अंतःकरणाने आपण आम्हाला क्षमा करावी. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडावाकडा शब्द मुखातून बाहेर पडला असेल, त्याने आपलं हृदय दुखावलं असेल तर मी आपल्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आयोजकांकडून एखादी चूक झाली असेल तर आपणही, कार्यकर्त्यांकडून एखादी चूक झाली असेल तर आपणही त्यांची चूक ती पदरात घ्यावी. जात असताना एकच विनंती आहे, जीवनामध्ये नेहमी करता भगवंताचं नामचिंतन मुखात राहू द्या. प्रभूची सेवा करत रहा, सत्कर्म करत रहा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. बन ना सको इंसान भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. जीवनामध्ये एवढं जरी लक्ष ठेवलं, नाही आम्हाला तुकोबाराय होता आलं, नाही आम्हाला ज्ञानोबाराय होता आलं, नाही आम्हाला आबा होता आलं चालेल, पण किमान माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. एक माणूस म्हणून जगत असताना दुसऱ्याचं दुःख ओळखा. रामायणानं आम्हाला हेच शिकवलंय. अरे दुसऱ्याची तहान जाणा, दुसऱ्याची भूक जाणा, होता होईल तेवढा परोपकार करण्याचा प्रयत्न करा. एवढी भावना व्यक्त करून आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो
आणि वाणीला याच ठिकाणी विराम देत असताना आणखीन 1-2 माळांचं प्रयोजन आहे. चिठ्ठी पुन्हा विसरली माझ्याकडून. नाव तुम्ही सांगा. संध्या राहुल ठोंबरे व कार्तिकी राहुल ठोंबरे, कृपया आपण स्टेजवरती यायचं पटकन. 2 वर्षाची मुलगी आहे फक्त. तिची आई आणि मुलगी दोघींनाही तुळशीची माळ घालायची. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास 50च्या पुढं आपल्या या गावामध्ये सद्विचारानं जागृत होऊन तुळशीची माळा परिधान केली. आपल्याला परमेश्वराच्या कृपेने हरिभक्तपरायण डॉक्टर अमोलजी महाराज बोधले दोघींचंही खूप खूप कौतुक आहे. दोघींनाही या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये धारण केलेली आहे आणि संप्रदायाचं पायिकत्व या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळी वाजवायची आहे. प्रातस्मरणीय सद्गुरू संत श्री रामचंद्र आबा बोधले महाराज यांनी घालून दिलेली ही परंपरा जवळपास 40 ते 45 वर्षापासून या सुरडी गावामध्ये संपन्न होत असलेला हा बीजेचा महोत्सव अगदी प्रवचनापासून आबांनी सुरू केलं, कीर्तनापासून सुरू केलं. आज तो मोठा असा अनुपम्य दैदिप्यमान सोहळा या सुरडी गावातला जवळपास महाराष्ट्रातला सगळीच खेडे आणि सगळीच शहरं यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. सर्व गावकऱ्यांनी जे खरोखरच मनातून प्रेम दिलं आम्हाला, जे सहकार्य केलं, आम्ही हक्काने जाऊन दारोदारी फिरून त्यांना पट्ट्या मागितल्या, जरी नाही मागितल्या तरी स्वतः त्यांनी इथपर्यंत आणून दिल्या. आम्ही सर्व गावकऱ्यांच्या ऋणामध्ये कायम राहू. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण वाणीभूषण डॉक्टर अमोलजी महाराज बोधले यांनी या 7 दिवसामध्ये जे प्रेम, जे कथा अमृत आम्हाला प्राशन केलं, खरोखरच काली म्हटलं काय देऊ त्याशी होऊ त्याला ठेवीत आहा पायी जीव थोडा. ज्यावेळेस रुक्मिणी माता पहिल्यांदा माहेराला आल्या त्यावेळेस आई वडील सखे सोयरे सगळे संबंधी समोर उभे होते, परंतु त्यांनी कोणाकडेही न पाहता सर्वात पहिलं जाऊन सुदैव ब्राह्मणाच्या पायाचं दर्शन घेतलं. सखीनं विचारलं का ग रुक्मिणी, आई वडील समोर आहेत, भाऊ समोर आहे, पण तू ब्राह्मणाच्या का पाया अगोदर पडलीस? त्यावेळेस रुक्मिणी मातेने सांगितलं की मला परमेश्वराची भेट ज्यांनी घडवून दिली मी त्यांना अगोदर वंदन करते. तसंच हरिभक्तपरायण डॉक्टर अमोलजी महाराज बोधले यांनी आमच्या प्रत्येक सुरडी गावातील भारत व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती स्थापन केली आणि आम्ही कायम आमच्या हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता माता हनुमानजी यांची मूर्ती स्थापन करून त्यांची प्रार्थना करू, त्यांचं नामस्मरण करू व अविरत ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवू. त्याचप्रमाणे सर्व वाद्यवृंद यांचंही मनापासून सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मी अभिनंदन व्यक्त करतो. त्यांच्या ऋणामध्ये कायम आम्ही राहू, कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी थांबतो. बोला महाराज. अजून गावकऱ्याच्या वतीने जर कोण 2 शब्द बोलणार असतील तर कृपया समोर या. जय श्रीराम. जे 7 दिवस खूप बोललोय पण आता माझी बोलण्याची मानसिकता संपली याच्यामुळं की तरुणांनी एवढा मोठा सहभाग घेणं आणि तरुणांनी एखादा उत्सव साजरा करणं, कितीतरी मुलांनी व्यसनं सोडली, तुळशीच्या माळा गळ्यामध्ये धारण केल्या, माता भगिनी वेळेत हजर. कार्यक्रम कोणताही असला त्याला शिस्त असावी लागते आणि शिस्त लावणाऱ्या माणसाचं बोलणं पहिल्यांदा माणसाला जड जातं. ते स्वीकारत असताना दुःख वाटतं, पण ती शिस्त लावण्याकरता माणसाला बोलावं लागतं आणि ही शिस्त हे कार्यक्रमाचं वैभव असतं. 8:45 म्हणजे 8:45 कार्यक्रम 8:45ला सुरू झाला तर तो पुढे वेळेत संपन्न होतो. आज सुद्धा आपण जवळपास 11:45 पर्यंत गेलो तरी सुद्धा पिन ड्रॉप सायलेन्स आहे. कुणीही म्हणणार नाही महाराज किती वाजले. ही सुरडी गावची परंपरा आहे, हे सुरडी गावचं वैभव आहे आणि तुमच्यावर असलेले संस्कार आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. बघ आपल्या सुरडी गावाच्या परंपरेनुसार
प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो आणि जात असताना आपण निरोप देतो, म्हणजे त्यांचे आभार मानतो. तर या ठिकाणी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे भागवत कथा, पण यावर्षी आपण रामकथा त्याचबरोबर पारायण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्या आयोजनामध्ये श्री रामकथाकार अमोल महाराज बोधले यांनी या ठिकाणी आपल्याला एकदम छान असे रामकथा या वर्षी या ठिकाणी सांगितली आणि त्यांच्या वाणीमधनं आपण जी काही रामकथा या ठिकाणी त्यांनी श्रवण केली आणि आपण अगदी छान पद्धतीनं त्यांना सहकार्य दिलं. त्याबद्दल प्रथम मी सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर अमोल बोधले महाराज यांचेही मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांतर्फे आभार मानतो. त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांचेही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांतर्फे आभार मानतो. आणि ही जी परंपरा आहे ही परंपरा अशीच चालू राहू द्यावी. ही सर्व या ठिकाणी जे सहकारी आहेत किंवा जे अन्नदाते आहेत त्यांचेही या ठिकाणी मी आभार मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे हा अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी यापेक्षा चांगल्या पद्धतीने हो असा मी सर्वांना विनंती करतो. तर सर्व गावकरी तसेच वादंग त्याचबरोबर आपले इटकर साहेब म्हणजे जे आपल्याला सभा मंडप त्यांनी ज्यांनी दिला, त्याचबरोबर सगळ्याचं अतिशय छान कौतुक, त्यांचं मला काही नाव माहित नाही पण जे आप्पा आहेत त्यांचं या ठिकाणी आम्हाला हे नवीन काहीतरी त्यांनी पाहायला या ठिकाणी आम्हाला गावामध्ये अशी काही वेगळी प्रथा असते हे माहीत करून दिलं. त्याबद्दल मी आप्पांचे या ठिकाणी खूप खूप सर्व गावकऱ्यांतर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. पटकन चौघांचा सत्कार करा. संगीत विशारद आदरणीय निळकंठ महाराज कास्टे यांचा या ठिकाणी आपण तात्काळ शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह घेऊन आदरणीय गायनाचार्य निळकंठ महाराज कास्टे यांचा सन्मान करायचा. कल्याणराव बिसे एक 2 मिनिटं वरती या त्यांचा सत्कार करण्यासाठी. कल्याणराव बिसे, बापू मदन बिसे, लालासाहेब नवनाथ बिसे या. ग्रामस्थाच्या वतीने सर्व ग्रामस्थ सुरडी यांच्या वतीने सर्व वाद्यवृंद यांचा सन्मान होत आहे. चला फास्ट ट्रॉफी नारळ श्रीफळ. त्याचबरोबर बाप्पांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय इतर बाप्पा दोन्ही व्यवस्था ज्यांनी आपल्याला दिलेली आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय गायनाचार्य निळकंठ महाराज कास्टे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. सुंदर असं गायन आणि त्याला सिद्ध वादनाची सुंदर साथ त्यांनी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. विशारद चक्रधर महाराज यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. महाराजांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. अत्यंत सुंदर असं तबला वादन आपण ज्यांचं ऐकलं आपण टाळ्या वाजवल्या. गायनाचार्य दादा महाराज कोळसकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी दादा महाराजांना विनंती करतोय दादा महाराजांचा सन्मान घ्यायचा. योगेश महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतो. योगेश महाराजांना विनंती
विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या कुकर सर घ्या तुम्ही सन्मान करा त्यांचा. यानंतर सुंदर अशी ध्वनी व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते आहे असे आदरणीय विठ्ठल बाप्पा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बाप्पांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारायचा आमच्या आहे. कमिटीचे अध्यक्ष माध्यमांना विनंती करतो विठ्ठल बाप्पांचा सन्मान करायचा. त्याचबरोबर झाकीची सुंदर देखावे ज्यांच्यामुळे या ठिकाणी संपन्न झाले असे आदरणीय आप्पांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आप्पांनी सन्मान स्वीकारावा अशी आप्पांना विनंती आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याचबरोबर YouTube लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना आपलं हे प्रक्षेपण पोहोचवणार आमचा आदरणीय नरेश दादा याचा या ठिकाणी सन्मान होतोय. नरेश मानेला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. यानंतर आपल्या त्याचप्रमाणे गावचा सुपुत्र ओम दादा याचा या ठिकाणी सन्मान होतोय. घ्या. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी याकरता हा आशीर्वाद आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांचा सन्मान मी काय करू, ते कलाकारांचे सर्वांचे सन्मान झाले पण तुमच्या ऋणातून कसं उतराई हो. वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतीनी विना. मायबाप आपण जर कार्यक्रमाला उपस्थित राहिला नसता आणि शोभा वाढवली नसती तर हा आनंद निर्माण झाला नसता. आपल्या चरणी मस्तक टेकवतो आणि वाणीला विराम देतो. आरतीच्या यजमानांना विनंती आहे आरतीसाठी समोर यावं. शिंदे मामा. आजच्या आरतीचे